भेटूया नार्वेकर वहिनींना लगेच. कोल्हापुरी बर नशीब तांबड्या रस्त्याची वाटीत नाही ठेवली. या ना ही पण आहे. सगळी तयारी आहे. नाव सांगा. ज्योत्स्ना हेमंत नार्वे. आता ओळख करून द्या. हे माझे मिस्टर. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी नणंद. नमस्कार. ह्या जाऊबाई. ही त्यांची मुलगी. ती माझी मुलगी मोठी मुलगी. ही माझी छोटी मुलगी. हॅलो. त्या माझ्या सासूबाई. नमस्कार. माझे वडील. बाबा नमस्कार. हा आणि त्याच्या पुढे आहेत ते माझे चुलत सासरे. नमस्कार. त्या माझ्या मैत्रिणी इथल्या सोसायटीतल्या मैत्रिणी. छान छान. एकंदरीत गप्पांना खूप मजा आहे. वहिनी हा बोला. काय भरपूर तयारी केली वाटतं. नाही नाही काही नाही. तुमचं माहेर कुठलं वहिनी? कोल्हापूर. कोल्हापूरला. हा तटाकडील तालीम म्हणून एक फेमस एरिया आहे. तुम्हाला आवड कसली लहानपणापासून? लहानपणापासून आवड म्हणाल तर डान्सची होती लहानपणी. पण आणि मी बसवायची पण आमच्या शाळेमध्ये डान्स पण बसवायची आणि स्वतःही असायची त्या डान्स. कुठले कुठले डान्स केले? बरेच म्हणजे पूर्वी ते टिमक्याची चोळीबाई असायचं नंतर बरेच होते. पण तुम्ही शिक्षण वगैरे घेतलं होतं डान्सचं? असं काही नाही डान्सचं शिक्षण नाही मग पण खूप आवड होती त्यावेळेला. आणि बघून आणि प्रत्येक जण म्हटलं ना की ज्योत्स्ना जरा नाचून दाखव लगेच मी नाचायची. नाचून दाखव. नाही आता नाही. मला गाणं म्हणायला सांगा, मी गाणं म्हणते. नाही गाणं म्हणाच पण वहिनी आता हे बघा मला आता थोडस ना वहिनी अगदी थोडस नको मला गाणं म्हणायला. सगळे बघतील ना ते टेकडीवाडी वगैरे सगळे. टिमक्याची चोळी बाई रंगन भुलायली टिमक्याची चोळी बाई रंगन भुलायली तू माझी जमली जोडी माझे वसे करीन बाय ग वसे करीन बाय वसे करीन बाय वसे करीन बाय तू उभी बांधावर पदर तुझा खांद्यावर वा फुलांचा गजरा डोळे माथ्यावर नजर तुझी चांदावर. अरे वा 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 वा. वहिनी बसा बसा. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? कोल्हापूरच? माझं बालपण किर्लोस्करवाडीमध्ये गेलं. किर्लोस्करवाडी. आणि मग लग्नासाठी स्थळ कुठे बघायला गेले? कोल्हापूर. कोणी सुचवलं? माझ्या आत्याने सुचवलं. बरं आणि वहिनींबद्दल काय सांगणार? काय काय खटकतं सांगा. 3 गोष्टी त्यांच्या खटकणाऱ्या पटकन सांगा. पटकन खटकणार म्हणजे की छोट्या गोष्टींना चिडती लगेच. एक. दुसरं म्हणजे तिला बऱ्याच गोष्टी हव्या पाहिजे असतात पण त्या माझ्याकडनं होत नाहीत त्यामुळे थोडा राग असतो. 2. आणि तिसरं म्हणजे घरामध्ये मी अजून काही असं व्यवस्थित इंटरव्ह्यू केलेलं नाही ती गोष्ट त्या खटकते तिला. अच्छा ही त्यांना खटकते ही तुम्हाला खटकते. बरं ठीक आहे. 3. तुमचं काय म्हणणं आहे त्यांच्याबद्दल? कसं होतं की त्यांना जे काही करायचंय ते मला पटत नाही आणि मला जे करायचंय ते त्यांना पटत नाही त्यामुळे ते हे वर्ष गेलं ते वर्ष गेलं. म्हणजे काय मुख्य म्हणजे असं इंटेरियर घर करण्यामध्ये थोडासा माझा वेगळा विचार होता. मला थोडंसं छोटं वाटतंय घर अजून सुद्धा तेवढा इन्व्हेस्ट करण्यापेक्षा आपण वेगळीकडे जाऊया असा एक विचार डोक्यात चालू होता. त्यामुळे मी ते डिले होत केलं माझ्याकडनं. जाऊ द्या म्हणजे सगळं व्यवस्थित आहे. हो ना? हो आता व्यवस्थितच आहे सगळं. हो ना मग व्यवस्थितच आहे आणि ते व्यवस्थितच राहणार आहे वहिनी. आणि तसंच राहावं हीच अगदी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आता मी प्रश्न विचारतो. आतल्या खोलीमध्ये पौर्णिमेच्या शाळेचा एक फोटो आहे. त्यामध्ये किती विद्यार्थी आहेत? 48. उत्तर चुकलेलं आहे. आता तुम्ही सांगा वहिनींचा जन्म कोणत्या महिन्यातला? जुलै. अभिनंदन हे उत्तर बरोबर आलं. चला 100 रुपयाचं बक्षीस मिळालं. आता वहिनी तुम्ही सांगा मिस्टरांची जन्मवेळ कोणती? वेळ नाही रात्री 10:10. बरं आता वहिनी ही म्हण पूर्ण करायची आहे. बरं ठीक आहे. आधी तुम्ही वाचा पुढचं ते करतील. आईजीच्या जीवावर बाईजी उधार. अभिनंदन. चला 2 बक्षीस त्यांना मिळालेली आहेत. यानंतर आपण संपूर्ण परिवाराला भेटू. नमस्कार. नमस्कार. चला सगळे एकदम खुश आणि फ्रेश दिसत आहेत. सासूबाई
या सासूबाई ना? हा, तुला ऐकू येते का? नमस्कार. तर सूनबाईंबद्दल 4 तक्रारी सांगायच्या असतील तर काय सांगाल? तक्रार काहीच नाही. काहीच नाही. तक्रार काय करायच्या? नाही पण तरी सुद्धा सांगा ना, एखादी तक्रार सांगायची झाली. नाही तशी काहीच नाही वाटत. झाल्या आता 16-17 वर्ष झाली. काही तशी तक्रार वाटत नाही. तक्रार वाटत नाही. खूपच दरार आहे का वहिनींचा घरात? कोल्हापूर आहे ते. माहेर कोल्हापूर आहे. माहेर कोल्हापूर आहे. पण तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज खरंच आहे, पण त्यांना उगाच वाटतं की आपण लव्ह मॅरेज झालेलं आहे. हा गौप्य स्फोट जो काय केला हे काय आहे? सांगा. काय मी म्हणतो लव्ह मॅरेज झालं म्हणून. कसं काय म्हणजे? कोल्हापूरचे लहानपणी कोल्हापूरला होतो मी. हा बघितलं लहानपणापासून. होय ना? वा. आणखी काय होईल? ही मुलगी गाते का तुमची? हा कुठलं गाणं गाते? अगोबाई ढगोबाई, अगोबाई ढगोबाई लागली काय, ढगाला उन्हाची केवढी जाय. अगोबाई ढगोबाई लागली काय, ढगाला उन्हाची केवढी जाय. थोडी न थोडकी लागली फार, थोडी न थोडकी लागली फार. डोंगरांच्या डोळ्याला पाण्याची धार. अगोबाई ढगोबाई, अगोबाई ढगोबाई, अगोबाई ढगोबाई, अगोबाई ढगोबाई. वा वा वा. आता वहिनी यानंतर बरं, वहिनींच्या मनातलं वाक्य तुम्हाला कळतं का? वहिनीने काही गोष्ट खाणाखुणांनी सांगितली तर? कधी प्रयत्न नाही केला. कधी आवाजच एवढा मोठा कसल्या खाणाखुणा करतात? खाणाखुणा करायची गरजच नाही. वेळ सुरू झाली. सगळे मदत. मला त्यांना नाचवायचे. तिकडे हात पकडायचा. इकडे इकडे मागे 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 इथे उभे राहा दोघी. हा? पहिले म्हणा टिमक्याची आणि करा दोघांनी. दोघांनी हा मग आता त्यांना इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे ना तुमची. टिमक्याची चोळी बाई हे टाळ्या वाजवा. टिमक्याची चोळी बाई हा. वा. हे. वा. थांबा. 1000 रुपये.